सर्व भौतिक स्थिती कायम असताना वाहकामधून वाहणारा विद्युत प्रवाह त्याला दिलेल्या विद्युत दाबाशी समानुपाती असतो. हा ओहमचा नियम आहे. हा ओहमचा नियम सूत्राच्या स्वरूपामध्ये खाली लिहिलेला आहे. I इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही. इलेक्ट्रिक करंट हा व्होल्टेजशी किंवा विद्युत दाबाशी समानुपाती असतो. ते प्रपोर्शनल साईन काढण्यासाठी बरोबर चिन्हाच्या पुढं एक स्थिरांक दिलेला आहे आर. म्हणजे ओहमचा नियम सूत्राच्या स्वरूपामध्ये I बरोबर व्ही अपॉन आर असं लिहिता येतो. त्या ओहमच्या नियमाची पडताळणी आपण दोन पद्धतीने करणार आहोत. पहिल्या पद्धतीमध्ये आपण रेजिस्टन्स किंवा विद्युत विरोध, मंडळातील विद्युत विरोध आपण स्थिर ठेवणार आहोत आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण व्होल्टेज स्थिर ठेवणार आहोत. आपण त्यासाठी एक छोटंसं सर्किट तयार केलेलं आहे. या सर्किटमध्ये एक LED लॅम्प आणि पुढे एक स्थिर रेजिस्टर आपण मंडळामध्ये जोडलेला आहे. हा 1 किलो ओहमचा स्थिर रेजिस्टर आहे. व्होल्टेज इलिमिनेटर या सर्किटला आपण जोडलेलं आहे. या इलिमिनेटरच्या साहाय्यानं आपण मंडळाला पुरवणारं व्होल्टेज जे आहे हे व्होल्टेज बदलणार आहोत आणि त्यानंतर मल्टीमीटरच्या साहाय्यानं आपण या मंडळातून वाहणारा विद्युत प्रवाह जो आहे हा विद्युत प्रवाह मोजणार आहोत. हे जे सर्किट आहे या ठिकाणी मी ओपन ठेवलेलं आहे कारण मल्टीमीटरनं प्रवाह मोजताना, मल्टीमीटरच्या साहाय्यानं प्रवाह मोजताना आपल्याला हा मल्टीमीटर सिरीजमध्ये जोडावा लागेल. 3 व्होल्टचा विद्युत सप्लाय आपण या मंडळाला दिलेला आहे आणि मल्टीमीटरच्या साहाय्यानं आपण या मंडळातून प्रवाहित होणारा विद्युत प्रवाह मोजणार आहोत. त्यासाठी मल्टीमीटरचं सेटिंग आपण 20 मिली अँपिअरला केलेलं आहे. मल्टीमीटरच्या प्रॉकची जोडणी आपण ज्या ठिकाणी सर्किट ओपन ठेवलेलं आहे त्या ठिकाणी करायची आहे. LED लाईट प्रकाशित झालेलं दिसेल आणि मल्टीमीटरच्या डिस्प्ले स्क्रीनवर 1.12, 13, 14 साधारणतः 1.13 एवढा मिली अँपिअर, 1.13 मिली अँपिअर एवढा करंट किंवा विद्युत प्रवाह या मंडळातून प्रवाहित होतो आहे. तर व्होल्टेज आपण थोडंसं वाढवणार आहोत. 4.5 व्होल्ट इतका विद्युत दाब आपण या मंडळाला पुरवलेला आहे. त्या मंडळातून प्रवाहित होणारा किंवा वाहणारा विद्युत प्रवाह आपण मल्टीमीटरच्या साहाय्याने मोजूया. मल्टीमीटर स्क्रीनवर आपल्याला 2.91 किंवा 2.92 हा अंक दिसतोय. हे 2.92 मिली अँपिअर, 2.92 मिली अँपिअर हा विद्युत प्रवाह आहे. म्हणजे विद्युत दाब जर मंडळातला वाढवला तर विद्युत प्रवाह सुद्धा वाढतोय. तर विद्युत दाब आणि थोडा वाढवूया. 6 व्होल्टचा विद्युत सप्लाय आपण या मंडळाला दिला आहे. मंडळातून वाहणारा विद्युत प्रवाह जो आहे हा विद्युत प्रवाह 4.86 किंवा 4.86 मिली अँपिअर एवढा विद्युत प्रवाह या मंडळातून प्रवाहित होतो आहे. 4.86. जसं आपण व्होल्टेज वाढवत जातो आहे त्या प्रमाणामध्ये विद्युत प्रवाहसुद्धा वाढत चालला आहे. ओहमच्या नियमानुसार विद्युत दाब आणि विद्युत प्रवाह एकमेकांना समानुपाती असतात. याची पडताळणी आपण करत आहे. व्होल्टेज परत आपण 7.5 व्होल्ट एवढा विद्युत दाब आपण या मंडळाला किंवा सर्किटला पुरवलेला आहे. तर विद्युत प्रवाह 6.31 किंवा 6.30च्या दरम्यान मिली अँपिअर एवढा विद्युत प्रवाह आहे. 6.31. शेवटी आपण 9 व्होल्टेज किंवा 9 व्होल्टचा विद्युत दाब या सर्किटला देऊन परत विद्युत प्रवाह मोजताना होतो. त्यावेळी विद्युत प्रवाह डिस्प्ले स्क्रीनवर 9.26 मिली अँपिअरच्या दरम्यान आहे. 9.26 मिली अँपिअर. तर अशा पद्धतीनं आपण या मंडळामध्ये एक स्थिर रेजिस्टर ठेवून व्होल्टेज वाढवत नेलो आणि व्होल्टेज वाढवल्यानंतर विद्युत प्रवाहसुद्धा वाढत चालला आहे. अशा पद्धतीने आपण ओहमच्या नियमाची पडताळणी केलेली आहे. या पद्धतीमध्ये आपण रेजिस्टर स्थिर ठेवला होता. एक स्थिर रेजिस्टर आपण या मंडळामध्ये वापरलेला होता आणि व्होल्टेज आपण चेंज केलं होतं. त्या दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण
व्होल्टेज स्थिर ठेवणार आहोत. 12 व्होल्टचा सप्लाय आपण या मंडळाला दिलेला आहे आणि या मंडळामध्ये स्थिर रेजिस्टरच्या ऐवजी बदलता रेजिस्टर्स आपण यूज केलेला आहे किंवा बदलता रेजिस्टरचा वापर केलेला आहे. हा बदलता रेजिस्टर अशा पद्धतीचा असतो. या रेजिस्टरच्या मध्यभागी आपल्याला एक खाच दिसते. स्क्रूड्रायव्हरच्या साह्यानं ही खाच फिरवून आपल्याला ह्या रेजिस्टरची किंमत बदलता येते, व्हॅल्यू बदलता येते. अशा पद्धतीचा बदलता रेजिस्टर आपण या मंडळामध्ये आय बरोबर V/R हे ओहमच्या नियमाचं सूत्र आहे. जर आपण V स्थिर ठेवला तर इलेक्ट्रिक करंट I जो आहे हा I इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R होईल. जर हा विद्युत दाब किंवा व्होल्टेज जे आहे मंडळातलं हे जर स्थिर आपण ठेवलं तर I इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R होईल. विद्युत मंडळातील रेजिस्टन्स वाढवला किंवा सर्किटमधील रेजिस्टन्स वाढला तर इलेक्ट्रिक करंट कमी होतो. याची पडताळणी आपण या दुसऱ्या पद्धतीमध्ये करणार आहोत. व्होल्टेज इलिमिटरच्या सहाय्याने आपण 9 व्होल्टचा स्थिर दाब विद्युत मंडळाला दिलेला आहे आणि हा बदलता जो रेजिस्टर आहे हा बदलत्या रेजिस्टरचा रेजिस्टन्स आपण मल्टीमीटरच्या सहाय्याने चेक करूया. मल्टीमीटरच्या डिस्प्ले स्क्रीनवर आपल्याला 2.9596 हा अंक मिळतोय. 2.96 आहे किलो ओहम हा पहिला रेजिस्टन्स आहे. तर मंडळातून वाहणारा जो विद्युत प्रवाह आहे हा विद्युत प्रवाह आपण मल्टीमीटरच्या सहाय्यानं चेक करूया. मिली अँपियर या रेंजवर आपण रोटरी नॉब सेट केलेला आहे. तीन पॉईंट 3.19 मिली अँपियर एवढा विद्युत प्रवाह या सर्किटमधून वाहतोय, प्रवाहित होतोय. बदलत्या रेजिस्टरचा जो रेजिस्टन्स आहे हा स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने आपण चेंज करूया, थोडासा वाढवूया. रेजिस्टन्स आपण चेक करूया. तीन 3.56 किलो व्होल्ट, 3.56 किलो ओहम एवढा रेजिस्टन्स आता बदलते रेजिस्टरचा आहे. सर्किटमधून प्रवाहित होणारा जो विद्युत प्रवाह आहे हा विद्युत प्रवाह आपण मल्टीमीटर सहाय्याने चेक करूया. दोन पॉईंट 68 मिली अँपियर म्हणजे रेजिस्टन्स सर्किटमधला रेजिस्टन्स वाढवला तर सर्किटमधला करंट जो आहे विद्युत प्रवाह जो हा प्रवाह कमी होतोय. बदलत्या रेजिस्टरचा रेजिस्टन्स आणि थोडा वाढवूया. रेजिस्टन्स आपण मल्टीमीटरच्या सहाय्याने चेक करायचा आहे. फोर 4.5च्या आसपास आहे. 4.5 किलो ओहम. तर या रेजिस्टरला सर्किटमधून प्रवाहित होणारा विद्युत प्रवाह आपण चेक करूया.
2.20 मिली अँपिअर एवढा विद्युत प्रवाह सर्किटमधून प्रवाहित होतो आहे. सर्किटमधील रेजिस्टन्सची व्हॅल्यू जर आपण वाढवली तर विद्युत प्रवाह जो आहे हा विद्युत प्रवाह कमी होत जातो, इलेक्ट्रिक करंट कमी होतो. अशा दोन पद्धतीने आपण ओहमच्या नियमाची पडताळणी केलेली आहे. जूलचा नियम विद्युत औष्णिक उपकरणाच्या संदर्भामध्ये आहे. विद्युत औष्णिक उपकरणे म्हणजे अशी विद्युत उपकरणे ज्यामध्ये उष्णता निर्माण होते. अशी अनेक उपकरणे आपल्या घरगुती वापरामध्ये असतात. उदाहरणार्थ विद्युत इस्त्री, रूम हीटर, वॉटर हीटर, इलेक्ट्रिक शेगडी इत्यादी. या उपकरणामध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर उष्णता ऊर्जेमध्ये होत असते. जूलचा नियम. वाहकामधून विद्युत प्रवाह वाहताना वाहकामध्ये उष्णता निर्माण होते आणि ही उष्णता विद्युत प्रवाह वर्गाशी समानुपाती असते. ही उष्णता वाहकाच्या विरोधाशी समानुपाती असते. ही उष्णता वाहकामधून विद्युत प्रवाह वाहण्याच्या कालावधीशी समानुपाती असते. तर हा जूलचा नियम सूत्राच्या स्वरूपामध्ये लिहिता येईल. H इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू I वर्ग RT. आता प्रपोर्शन साईन काढून टाकण्यासाठी बरोबर चिन्हाच्या पुढं 4.2 हा स्थिरांक घेतलेला आहे. म्हणजे जूलच्या नियमानुसार H बरोबर I वर्ग RT भागिले 4.2 कॅलरी एवढी उष्णता निर्माण होते. या सूत्रामधील I हा इलेक्ट्रिक करंट आहे जो ॲम्पियर या एककामध्ये आहे. R हा विद्युत विरोध आहे जो ओहम ह्या एककामध्ये आहे. आणि T हा वेळ किंवा कालावधी आहे जो सेकंदामध्ये आहे. जूलच्या नियमाचे उपयोजन. विद्युत इस्त्री, रूम हीटर, वॉटर हीटर, इलेक्ट्रिक स्टोव इत्यादी घरगुती विद्युत उपकरणामध्ये नायक्रोम धातूचे हीटिंग एलिमेंट वापरलेले असते आणि त्या हीटिंग एलिमेंटला विद्युत दाब दिला जातो. त्यामुळे हीटिंग एलिमेंटमधून विद्युत प्रवाह वाहतो आणि जूलच्या नियमाप्रमाणे हीटिंग एलिमेंटमध्ये H बरोबर I वर्ग RT भागिले 4.2 कॅलरी इतकी उष्णता निर्माण होते.